हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आज सकाळ सकाळ मी खाणार आहे सलाड आणि आजपासून मी करणार आहे जिम चालू. आज संडे, उद्या आहे मंडे, म्हणजे उद्यापासून म्हणजे आजपासून मी प्रॅक्टिस करणार आहे. तर सकाळ सकाळ मी सलाडमध्ये काय काय आहे, काकडे आहे, बीट आहे आणि हे काय आहे, गाजर आहे, टोमॅटो कुठे आहे, टोमॅटो, शिमला, वांग, बटाटा सगळं चिरून याच्यामध्ये मिक्स कर. हे सगळं हां आणि सगळं मला मिक्स करून मस्तपैकी पनीर टाकून दे. ओके ठीक आहे. अयो राधो, कशी तुझी तब्येत बाळा? ठीक आहे ना? ओके ना? तुम्ही सकाळ सकाळ नाश्त्यामध्ये काय खाता मित्रांनो, कमेंट करून सांगा. आईची चालली देवपूजा. आईला मी आता उद्या एक देवघर आणणार आहे. आई आणणार आहे, 100% आणणार आहे. नाही उद्या सोमवार आहे ना, उद्या आणतो. सोमवार आहे, महादेवाच्या वारा दिवशी हे आणलेलं चांगलं असतं देवघर. आणू ना. राधा सारखीच आजारी पडते, त्याच्यामुळे ना आता आई आणि आप्पा राधाला घेऊन चालले आहेत कुठल्या तरी देवऋषाकडे मग देवाला गुजूबाई. तिथं जाऊन काय फक्त जायचं, पाया पडायच्या देवाच्या, ते काय आहे ते सांगते ते त्यांचे मनाने सांगतात का, घरात काय दोष बिष आहे का वगैरे, ह्या त्या सगळ्या गोष्टी सांगतात ना. असं काय तर सांगते. होय, बरं ठीक आहे. राधाला घेऊन जाऊ, ते दूधवाला काका नाही आपल्याला, त्यांनी सांगितलं त्या देवाला घेऊन जाऊ. बर जावा मग घेऊन. काय येऊ मग मी? येतो. चला मग जाऊ गाडीत. चल जायचं बाबू. चला. 4 चाकी गाडी. हा 4 नाग ती उन्हा तानाचं कशाला परत चक्कर बिक्कर आले तुला? नाही चल गाडीत राधू. येऊ का मी गाडीत? चल. तुला इथले तर 4 किलोमीटर येणं व्हायना, मुंबईला याय निघाली गाडीत. ह्या चौकात जायचं म्हणलं तर लगेच हा वारला करतो 1 किलोमीटर. मग गाडीत जाऊ तर ही टू व्हीलर चला म्हणते. तू ये गाडीवर, आपण मिळतो गाडीच्या. कशाला गाड्या मोकळ्या घ्यायच्या आहेत? गाडीत खिडकीत तोंड बाहेर काढणार तर सनरूफ मध्ये तोंड बाहेर काढ. नाही दमाने घेतो चल. चल दमाने घेतो चल. तर चला आता मी पण जातो यांच्या बरोबर ते देवाला. आपण आणलंच पुन्हा कुत्र्या गाड्या, घातली आंघोळ त्याला. आपा आणलं का कुत्रा? आणलं का? ते माझंच आहे की पाळलेलं, तूच म्हणला की बदलायचं नाही. बारे सकाळी वेगळं होतं, आता वेगळंच आलंय कुत्र. कुत्रीच आणतात कुठलं काय आहात ते. गाड्याला तापली गाड्या. पोचले आपण. चला देवा जाऊ, दीदीला घेऊन आली. चला पत्र आले. चला जाऊ. चला आतमध्ये आलो होतं मंदिर. चौकटीला 3 रेषा वडा, लिंबाचा पाला गोमतर उडून चौकटी 3दा शिपा, लिंबाच्या पाल्याने गोमतर घरात शिपट राहिलेलं घरात टाका. तर मित्रांनो हे आहे मंदिर, गोजूबाईचं मंदिर आहे, नाही बिरोबाचं मंदिर आहे. सॉरी, बिरोबा मंदिर आहे, कोकरेवाडीत आहे. म्हणजे गोजूबाई आणि उंडवडे ह्यांच्यामध्येच एक कोकरेवाडी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी बिरोबाचं मंदिर आहे आणि इथंही ह्या गोष्टी बघितल्या जातात. मी बसले आपल्या इथं निवांत. जस्ट आता बघूया काय होते. राधाचं आहे ना, आपण बसल्यात राधाला घेऊन. इथं छोटे छोटे फॅन्स ऐकले युटर्न मारून परत मला बघायला आलेत. तीच आहे म्हणतात. फायनली राधा कृष्णा या दर्शन घेऊन आलेले आहेत. तर राधा काय सांगितलं डॉक्टरांनी? हा ते डॉक्टर, ते देवाचे डॉक्टर. तू आंघोळ नाही केली राधा? हा बाळा, तू लयच असं दिसते. अगं खात पाणी पित जा ना जरा जास्त. पाय पडा काय आला नाही. नकोय
येड आहे काय देवाच्या दारात किती माणसं आहे. नको चल पाय पडू. नको नको तूच पड. चला आता आपण घरी आलो. चला आपण घरात जाऊ आता. काय सांगायचं आणि आपण आता जाऊ घरात. आपली गाडी आली. चला घरात. काय चाललंय. घरी आलो तर पूजेने बनवलेलं आहे. काय बनवलंय पूजा तू? फराळीचं बनवलंय. उपवास आहे आणि फराळीचं मला. ठीक आहे चल लिंबू दे. लिंबून फराळीचं वाढ खायला. दही का वाढ असे कुठून नीट बस. आईसाठी आणलं होतं नवीन देवघर. तर आता आई आहे ना पूजा करून देवाची मांडणी करते याच्यामध्ये. पण आहे कमेंट आलती की याच्या खाली एक लाल कपडा टाकायचा असतो. असं काय असतं का? देवाखाली. हा देवाखाली. मग कपडा कुठे आहे? का आणायचा? काढ नाही एखादा पीस काढ के टाका का कापड आहे. हिरवं नाही लाल कापड म्हणलं. आणायचं का दुकानात ना? तसं काय नसतं हिरवं काय कापडच कसलं लाल कापड म्हणलं. नाही त्याला काय कसलं कापडच आहे. लाल काय काय माहिती कापडच आहे. बरं ठीक आहे बघू. आज आता ह्या व्हिडिओ खाली कमेंट जर आल्या लालच लागते म्हणजे कसं लोकांना पण माहिती. कापडच आहे कसलं बनलं. लाल काय हिरवं काय कापडच आहे. सगळं देव बाजूला काढलं. हे बघा इथं आहे ना आता सगळं देव बाजूला काढलं आणि हे स्वच्छ करून घेतले देवघर. कापड पण टाकते आणि आता याच्यामध्ये सगळं देव मांडणार आहे पूजा करणार आहे. एखाद्याला असे माझ्या लेकराला साफ साफी असू दे. अशी बरकत होती तुमची सेवा करायला. मांडला बाबा पहिला देव खंडेराय आहे ना. दुसरं काय हे काळूबाई काय अंबाबाई. अंबाबाई काळूबाई. देवी माता लक्ष्मी माता. ओके का? आता हा पण देव एक मांडते इकडं. भरपूर जागा आहे देव मांडण्यासाठी. आणि गणपती आले तर गणपतीला तर काय स्पेशल घर आहे तरी पण आपण इथं मांडू शकतो छोटा गणपती आपण. आता तिकडे एक पंख लावला मोराचा. अजून छोटे छोटे देव गणपती वगैरे हे काय लावलंय? ड्युटी ड्युटी खंडोबाची ड्युटी. ड्युटी. ही रुक्मई पांडुरंग. पांडुरंग आहे की आज आहे. घरात एक देवावर येत एक. तुम्हाला पेशल घर आलं कसं बसा बसा जवळ बसा. देवासाठी घर केलं म्हणल्या माझ्यासाठी घर होईल का ग? होईल की तुझ्यासाठी. कधी व्हायचं? आता होईल. आता देवाला आलं मग आता तुला बी बघू देवाने मनावर घेतलं तर होईल गड्या. देवानं जे माझ्या पांडुरंगाचं मनावर मी उद्या त्याला घर हक्काचं घर स्वतःचं घर त्याची प्रार्थना ऐका. लका वहिनी पण पूजा करायला लागली व देवाच्या. राहिलं का तुमचं दुखायचं पोटात? राधाला आणला आज दाखवून पोटाचा. पोटाला दाखवून आणलं ना तिकडे देवाला. सांगितलं का नाही? घ्या व्यवस्थित लावा. पुजलं का देवांना? का नुसतं ताट घेऊन बसली फोटो साठी? फोटो साठी नाही बसली. हळदी कुंकू तुम्ही नव्हता. मी हाक मारली. परत कमेंट आले असते पूजा दिसताना. घर मालकाला तुझ्या पाया पड. कधी पडली का पाया? सणवार कुठला असला किंवा कार्यक्रम असला सांगितल्यावरती डोकं टेकावती. नाही त्या टायमाला पाय बळच धरायला हवा. पाहिजे तुमच्या पाय. हो वहिनी नको नको. आऊ नको आऊ नको. आता तुळशीला पाणी घाला दोघी जण. आज लय संस्कार उतू चालल्यात गाड्या ह्या दोघींचा.
नवं घर आणलंय भाऊजीने म्हणून चाललंय. होय. हा. उदबत्ती पडली की खाली. अग माझ बाबू बघ मम्मीला काय करू लागतंय. झिंग्या लसूण चुलू लागतंय. तर चला मित्रांनो, संध्याकाळच्या 10 वाजल्या जेवण वगैरे झालं आणि आता मी ब्लॉगला एंड करतोय ब्लॉगचा. तर सर्वांना गुड नाईट इकडून, माझ्याकडून, तुमच्याकडून पण गुड नाईट मला. आणि चला बाय. आजचा जो आहे मी देवघर आणलेला तो कसं वाटलं नक्कीच कमेंट करू सांगा. आणि पूर्णपणे देवघर सजवलेलं आहे. तर चला बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट म्हण की. म्हणले की गुड नाईट. ओके. काय करते